तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला कोणी भीती दाखवत असेल की तुमची घरं उठणार आहेत, तर ते पहिल्यांदा मनातून भीती काढून टाका. इथून घरं कुणा जर आम्ही शौचालयासाठी आंदोलन उपोषण करत असू, तर जे लोक म्हणतात की विकास झालाय, तर त्या लोकांनी आमचा हा मुद्दा त्याच वेळेस खोडून काढायला पाहिजे होता. मी तुम्हाला आज आपल्यासोबत 14 ब चे अपक्ष उमेदवार रवींद्र प्रल्हाद सोनवणे हे आहेत. काय सांगाल, प्रचार अंतिम टप्प्यात आहे, कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी माझं परिचय करून देतो. मी सोनवणे रवींद्र प्रल्हाद, प्रभाग क्रमांक 14 ब, सर्वसाधारण या जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आणि रिक्षा हे माझं चिन्ह आहे. आणि आपण जसं आता विचारलं तसं प्रचार हा अंतिम टप्प्यात आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनी आणि माता पिता सर्वांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद एक अपक्ष उमेदवार म्हणून मला मिळत आहे. काय सांगाल, तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरताय, नागरिकांच्या समस्या जाणवतात का? काय नागरिकांच्या समस्या एवढ्या भयंकर आहेत की आज नगर परिषदेची स्थापना होऊन किमान 120 वर्षे तरी झालेली आहेत आपल्या बारामती नगर परिषदेची. तरीही आमच्या झोपडपट्टीतल्या नागरिकांना सार्वजनिक शौचालयासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत असेल, तर यावरून आपल्याला लक्षात येईल की इथल्या नागरिकांचा विकास झालाय का नाही. जर शौचालयासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर बाकीच्या गोष्टी ह्या आमच्यापासून कोसो दूर आहेत. नागरिकांना शौचालय नाहीये, बारामती हे विकासाचं रोल मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. आता ज्यांना हे बारामतीचं विकास झालेला आहे असं ज्यांना सांगायचं आहे, त्या लोकांना माझं आव्हान आहे की मी शौचालयासाठी सुद्धा आंदोलन उपोषण केलेले आहेत. आमचा सहकारी मित्र अनिकेत मोहिते यांनी देखील शौचालयासाठी आंदोलन उपोषण केलेली आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो पत्रकार साहेब, जर आम्ही शौचालयासाठी आंदोलन उपोषण करत असू, तर जे लोक म्हणतात की विकास झालाय, तर त्या लोकांनी आमचा हा मुद्दा त्याच वेळेस खोडून काढायला पाहिजे होता. मी तुम्हाला सांगतो, 2016 साली हे या ठिकाणी माझ्याकडे लेटर पॅड आहे. 2016 साली ज्यावेळेस योगेश जगताप नगर अध्यक्ष होते, त्यांच्याकडे मी या ठिकाणी समोर तुम्हाला जे शौचालय दिसतंय ते शौचालय बांधून मिळावं यासाठी मी 2016 रोजी मागणी केली होती. आणि त्या मागणीच्या अनुषंगाने हे जे आपल्याला नगर परिषदेची, हा माझा घरचा कागद नाही, नगर परिषदेची कार्यालयीन टिप्पणी आहे, त्याच महिन्यात 18/5/2016 इथल्या लोकांसाठी हे जे शौचालय आपल्याला दिसतंय समोरचं ते मंजूर झालेलं आहे. अजून एक प्रश्न असेल की तुम्ही नागरिकांमध्ये फिरत असताना नागरिकांना आव्हान काय करताय नेमके? आता या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की हा जो प्रभाग क्रमांक 14 आहे, या ठिकाणी राहणारे बहुतांश नागरिक हे अनुसूचित जातीमधून येतात आणि यातले बहुतांश नागरिक हे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत. आणि सगळ्यात बर्निंग विषय आणि अतिशय आमच्या जवळचा जो विषय म्हणतो आम्ही, आणि गेली 15 ते 20 वर्ष झालं जो एकच मुद्दा या दर निवडणुकीत घेतला जातो की तुमची घरं उठणार आहेत. हा मुद्दा या ठिकाणी घेतला जातो वारंवार आणि तोच मुद्दा या ठिकाणी बर्निंग विषय आहे. आणि मला या ठिकाणी या आपल्या माध्यमातून लोकांना जो त्यांच्या मनात एक भीती आहे की घरी उठणार आहेत, तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मित्रांनो, एक द लिमिटेशन ऍक्ट 1963 मुदत कायदा 1963 जे कलम 27 आहे, त्यानुसार जर तुम्ही एखाद्या ठिकाणी 13 वर्ष उघडपणे राहत असाल, त्या ठिकाणची घरपट्टी भरत असाल, पाणीपट्टी भरत असाल, भले ती जागा तुमच्या मालकीची नसली, मी जे सांगतोय ते ध्यानपूर्वक आहे का, ती जागा जरी तुमच्या मालकीची नसली आणि तुम्ही त्या दुसऱ्याच्या जागेवर अनधिकृतरित्या राहत असाल आणि असं राहणं तुम्ही सलग 13 वर्ष तिथं राहत असाल किमान, आणि तिथली घरपट्टी पाणीपट्टी भरत असाल, तर ती कायद्याने जागा ती 13व्या वर्षानंतर त्या जागेचे मालक तुम्ही होता. तिथून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. हा कायदा आहे, द लिमिटेशन ऍक्ट 1963. मी कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे म्हणून मी अभ्यासपूर्वक सांगतो आणि जबाबदारीपूर्वक सांगतो. तसे सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत, हायकोर्टाचे निकाल आहेत. म्हणून बांधवांनो, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला कोणी भीती दाखवत असेल की तुमची घरं उठणार आहेत, तर ते पहिल्यांदा मनातून भीती काढून टाका. इथून घरं कुणाचीही उठणार नाहीत. हा आमच्या तेथील लोकांना आहे या जागेवरती घरं बांधून देणार आहेत ना पक्की? हा तुमचा जो प्रश्न आहे तोच महत्वाचा विषय आहे.
आम्ही माझं जे परिचय पत्रक सुद्धा बनवलेलं आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की पुनर्वसनाचा विषय पत्रकार साहेब, उद्या जर मी या ठिकाणावरून निवडून गेलो तर जे काउन्सिल मध्ये चर्चा होईल त्या चर्चेत विषय कुठला असेल की या लोकांचं या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे आणि चर्चा कुठल्या मुद्द्यावर होईल, किती स्क्वेअर फुटाचं घर असलं पाहिजे, त्या घराला फरशी कुठल्या कंपनीची असली पाहिजे, संडास बाथरूम कुठं असलं पाहिजे, घराला कलर कुठला असला पाहिजे, ह्या मुद्द्यावर चर्चा होईल. इथून तुम्हाला दुसरीकडे घर आम्ही देऊ हा चर्चेचा मुद्दाच नसणार आहे, अजिबात हा चर्चेचा विषयच नसणार आहे. परंतु त्यांनी आहे या जागेवरती पुनर्वसन करू असं देखील सांगितलं. आता हे मी तुम्हाला काय सांगतोय, हा दरवर्षी हे चॉकलेट दिलं जातं. आज माझं वय 38 वय आहे माझं आणि गेले 3 ते 4 इलेक्शन मला अतिशय चांगल्या पद्धतीने समजतात. गेले 20 वर्षापासून हा मुद्दा आहेच. प्रत्येक वेळेस हा मुद्दा चर्चेला असतो की तुम्हाला घर बांधून मिळणार, हा या ठिकाणी देणार. प्रत्येक उमेदवार चेहरे बदलतात त्यांचे, त्यांचा चेहरा बदलतो इथल्या लोकल उमेदवाराचा, पण मुद्दा तोच राहतो. आणि वरून त्यांना भीती दाखवली की जाते की तुम्हाला इथून उठवणार आहे. पहिली गोष्ट, उठवणार तर कायद्याने तुम्हाला कोण उठवू शकत नाही. हा काय रवींद्र सोनवणेच्या घरचा कायदा नाही किंवा दुसऱ्याच्या घरचा कायदा नाही, म्हणून तुम्ही ती घरं उठणार आहे तिथून ही तर भीती पहिल्यांदा मनातून काढा. पण माझ्यासारखा जर तिथं अभ्यासू माणूस गेला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही इथं आले, आता हे इथं माझंच घर आहे स्वतःच, म्हणजे मी सुद्धा पीडित आहे मी सुद्धा. जर मी तुम्हाला खोटं सांगून तुम्हाला वेगळं काहीतरी सांगून बोलणारा कार्यकर्ता नाही. जे माझं होणार आहे तेच तुमचं सुद्धा होणार आहे, जे तुमचं होणार आहे ते माझंच होणार आहे. तुम्ही मला जर अपेक्षेने या ठिकाणावरून निवडून देत असाल तर मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला घरं कशी मिळतील आणि ती सुद्धा आपल्या मनासारखी घरं कशी मिळतील हा माझा प्रामुख्याने मुद्दा आहे. येणाऱ्या काळात तोच राहणार आहे. आपण निवडून आल्यानंतर पहिली 3 कामं कोणती असतील? सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ना तो घरांचा आहे. या ठिकाणचा तो घरांचा प्रश्न, त्यासोबतच रोजगाराचा प्रश्न आणि त्यासोबतच शिक्षणाचा प्रश्न, हे सगळ्यात महत्वाचे 3 प्रश्न आहेत. आता तुम्हाला सांगतो, आम्ही जे घरपट्टी भरतो त्या घरपट्टीत आम्ही शिक्षणाचा कर सुद्धा नगरपालिकेला भरतो आणि तो शिक्षणाच्या कराचं नेमकं नगर परिषद करते काय हे आजतागत आमच्या लोकांना समजलं नाही. म्हणून ह्या ज्या नगर परिषदेच्या शाळा आहेत 1 ते 8 क्रमांकाच्या, त्या शाळातून मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि तेही शिक्षण इंग्लिश मिडियम मधून असलं पाहिजे. कारण आता इंग्लिश मिडियमचं शिक्षण इतकं महाग झालंय आणि प्रत्येक आई वडिलांचा आग्रह असतो की माझा मुलगा माझी मुलगी ही इंग्लिश मिडियमला शिकली पाहिजे. सगळ्यांनाच काही त्या ठिकाणी प्रवेश घ्यायला प्रायव्हेट शाळातून जमत नाही. म्हणून उद्या माझ्यासारखा जर त्या उमेदवार तुम्ही लोकांनी निवडून दिला तर त्या ठिकाणी ज्या नगर परिषदेच्या शाळा आहेत आपल्या टॅक्स मधून जो पैसा जातो त्या ठिकाणी मी इंग्लिश मिडियम कशी चालू करता येईल यासाठी माझा प्रयत्न असेल. आणि राहिला रोजगाराचा प्रश्न, तर बऱ्याचशा लोकांना वाटतं की नगर परिषदेचं रोजगार तुम्हाला देण्याची जबाबदारी नगर परिषदेची नाही. नगर परिषदेची जबाबदारी फक्त गटारी काढणं, संडास चेकअप झालेलं काढणं एवढंच आहे का काय तर बांधवानं? तसं नाही. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम 1965 कलम 49 मी एवढं जबाबदारीपूर्वक सांगतोय की नगर परिषदेची सुद्धा जबाबदारी आहे तुमच्या क्षेत्रातली नागरी वस्तीतली गरिबी कमी करणं, आर्थिक आणि सामाजिक विषमता नष्ट करून त्यातली आर्थिक दरी कशी काय कमी करता येईल ही काही प्रमाणात नगर परिषदेची सुद्धा जबाबदारी आहे. आणि ती कशी, कुठल्या कायद्याच्या आधारे, कुठल्या कलमाच्या आधारे ही मी सांगतो ना तुम्हाला. तुम्ही आमच्या लोकांना वेगळं काहीतरी सांगू नका. माझ्यासारखा माणूस तिथं गेला तर ह्यांना विचारणार ह्या गोष्टी की तुम्ही आमच्या क्षेत्रातली गरिबी कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत. आणि तुमच्याकडे जर प्लॅन नसतील, माझ्याकडे आहेत ना प्लॅन. मी सांगतो ना, इथं जर समजा उद्या ते गार्डन होणार आहे आपल्या सेंट्रल पार्कचं, त्या ठिकाणी जर समजा इथल्याच लोकांना, इथल्याच आमराईतल्याच लोकांना जर दोन्ही बाजूला गाळे काढून दिले तर बहुतांश लोकांचा रोजगाराचाही प्रश्न आपल्याला कमी करता येईल. त्यासोबत हॉकर झोन, जर त्यांना ज्या ठिकाणी लोक ये जा करतात अशा ठिकाणी हॉकर झोन असले पाहिजेत का, जिथे लोकच येत नाहीत अशा ठिकाणी हॉकर झोन टाकले तर त्याचा उपयोग काय होणार आहे. म्हणून हॉकर झोन साठी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात, आजपर्यंत तर भांडतच आलोय, पण येणाऱ्या काळात सुद्धा हॉकर झोन अशा ठिकाणी असले पाहिजे जिथं लोक ये जा करतात. आणि हॉकर झोन करायची तरतूद सुद्धा नगर परिषद नगरपंचायती अधिनियम 1965 मध्ये आहे. पण अद्याप जे तुम्ही म्हणता ना विकसित बारामती अजूनपर्यंत एकही अधिकृत त्या हॉकर झोन नाहीत. त्यासाठी सुद्धा आम्ही भांडत आलोय की ज्या ठिकाणी लोकांचं येणं जाणं असेल अशा ठिकाणी हॉकर झोन द्या, जेणेकरून आमचे गोरगरीब जगतील, काही व्यवसाय करून जगतील. आणि तुमच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगा वाटतंय की आता जे नगर परिषदेने जे गाळे काढलेले आहेत, व्यवसाय गाळे बघा, गरुड बागे शेजारी
किंवा रोडला, ते गाळ्यांचं स्टार्टिंग प्राइस जर लाखोंच्या घरांच्या पुढे असेल, काय काय गाळे तर आहे का नाही, तुम्ही माहिती आहे का, मी म्हणतोय म्हणून नाही, काय काय गाळे तर 16 लाख, 18 लाख, 20 लाख अशा किमतीला गेलेत. जर एवढ्या लाखाला गाड्या असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी तो गाळा कसा विकत घ्यायचा? घेणार कसा? अहो, इथं खायचे वांदे आहेत आमचे, शिक्षणाचे वांदे आहेत आमचे, रोजगाराचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आमच्या समोर. आणि तुम्ही जर ते 16 20 लाखाला गाळे दिले तर कसा घेणार आहे आमचा माणूस? आमचा माणूस ही जगल ना. काही केंद्राच्या योजना आहेत, स्वनिधी योजना, ज्याला 10,000, 20,000, 50,000 मिळतात. आम्ही जगतो ना त्याच्यावर, सुरुवात आम्ही करतो. ज्यावेळेस आमच्याही लोकांकडे पैसे येतील त्यावेळेस तीही गाडी घेतील. आता हे तुम्हाला माझी विनंती राहील, समोर एकदा हे दाखवा, ही जे गाड्या आहेत समोरचे व्यावसायिक गाळे. कित्येक तरी वेळा मी नगर परिषदेकडे स्वतः मी मागणी केलेली आहे की हे व्यावसायिक गाळे तुम्ही चालू करा आणि इथल्याच लोकांना द्या. कित्येक तरी माझे 3 लेटर पॅड आहेत, त्या अनुषंगाने त्याचा लिलावही निघला. परंतु त्या लिलावाची किंमत जर आमच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर ती आम्ही घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की बाबांनो, हे गाळे जर तुम्ही डिपॉझिट कमी करून आमच्याच लोकांना देता आले. आता एक थोडासा तुमचा वेळ घेतो, या स्टेडियमचा विषय आहे. त्यावेळेस जे मागचे शिवसाहेब होते महेश रोकडे, त्यावेळेस आम्ही त्यांना निवेदन दिलं की इथून पुढे ते स्टेडियम देताना त्यात एक आठ ठेवा साहेब. आम्ही त्यांना विनंती केली की ते स्टेडियम बारामतीतल्याच माणसाला कसं देता येईल, हा त्याच्यात एक 8 टाका. तर ती 8 त्यांनी आमची मान्य करून त्यात ती 8 टाकली होती आणि ते मग स्टेडियम बारामतीतल्या माणसाला मिळालं. तशीच आमची विनंती आहे की हे गाळे देताना तुम्ही क्रायटेरिया जो ठरवता, त्याच्यात पात्रता ज्या नियम अटी ठरवता, त्याच्यात आवर्जून उल्लेख करा की हे गाळे तुम्हाला आमराईतल्याच तरुणांना आम्ही देणार आहोत. ही जर 8 टाकली तर आमच्यासारख्यांचं जर डिपॉझिट तुम्ही कमी ठेवलं, तुम्ही जर डिपॉझिट आवाक्याच्या बाहेर ठेवलं तर ते आम्हाला परवडणार नाही. म्हणून तुम्ही डिपॉझिट आमच्या आवाक्याच्या आत, आमच्या सर्वसामान्य जे आमच्याकडे सुशिक्षित मुलं आहेत त्यांना घेता येईल अशा बजेटमध्ये जर ठेवलं तर कोणी आमचं काही उद्योग व्यवसाय करून आम्ही रोजगाराचं साधन होईल ना आम्हाला. पण ह्यांची मानसिकता तशी नाही. उद्या जर माझ्यासारखा माणूस तिथं निवडून गेला तर हे गाळे मी कमीत कमी पैशात माझ्या समाजातल्या तरुणांना मिळवूनच देणार आहे. तर हे होते रवींद्र प्रल्हाद सोनवणे यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की जे बारामतीतील गाळे आहेत ते गाळे सर्वसामान्य लोकांना घेण्याइतपत परवडत नाहीत, तर ते गाळे नगरसेवकांनीच घेतलेले आहेत. मग यामुळे सर्वसामान्य लोकांच्या उद्योगधंद्याचा प्रश्न ऐरणीवर येतोय. कॅमेरा पर्सन मी अनिकेत कांबळे, नवमहाराष्ट्र न्यूज, बारामती.